नमस्कार, मी अमित परब. माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला कोकणातील जागेंचे अपडेट वेळोवेळी या यूट्यूब चॅनलमार्फत घर बसल्या बघायला मिळतील. तर मंडळी, हा व्हिडिओ बघताना जे नवीन आहेत त्या लोकांना सर्वप्रथम विनंती आहे की हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर मंडळी, आज आपण आलो आहोत तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी येथे गाव निवे खुर्द या ठिकाणी असलेली 9 गुंठेची जागा आहे. वाडी वस्तीमध्ये असलेली ही जागा आहे. मातीचा प्लॉट आहे, सपाट जमीन आहे. टोटली 9 गुंठेचा प्लॉट आहे. वर्ग 1 ची जमीन आहे. क्लिअर टायटल असलेली जागा तुम्हाला या ठिकाणी मी दाखवणार आहे. तत्पूर्वी हा तुम्ही बघितलाय व्हिडिओमध्ये पहिला व्हिडिओ, तो आहे संगमेश्वर रेल्वे स्टेशनचा, आणि त्या रेल्वे स्टेशनपासून ही जागा 20 ते 25 किलोमीटरच्या अंतरावर ही जमीन आहे. संगमेश्वर तालुक्यातील मुख्य बाजारपेठ ही देवरुख बाजारपेठ आहे, आणि या देवरुख बाजारपेठेपासून मोजून 9 किलोमीटरच्या अंतरावर ही जागा आहे. गाव निवे खुर्द येथे असलेली ही जागा आहे. टोटली 9 गुंठेची जागा आहे. नदीला टचमध्ये असलेला हा प्लॉट आहे. प्लॉटमध्ये चौतरा बांधलेला आहे. घर बांधण्यासाठी या ठिकाणी मालकाने चौतरा बांधलेला होता, आणि तो चौतरा या ठिकाणी दगडी चौतरा बांधलेला होता. तो तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे, म्हणजे रेडीमेड चौतरा या ठिकाणी तुम्हाला मिळेल. तसेच नदीचा व्ह्यू असलेली ही जागा आहे. अप्रतिम नदीचा व्ह्यू असलेली ही जमीन आहे. वाडी वस्तीमध्ये ही जागा आहे. अप्रतिम सौंदर्य, निसर्गाचं सौंदर्य या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतं. तसेच 100% प्युअर ऑक्सिजन या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतो, कारण आजूबाजूला कोणताही केमिकल कारखाने नाही आहेत. शुद्ध ऑक्सिजनमध्ये तुम्हाला या ठिकाणी आपलं लाईफ स्पेंड करता येऊ शकतं. रिटायरमेंट लाईफनंतर तुम्हाला 9 गुंठ्यामध्ये घर बांधायचं असेल तर नक्कीच ही आजची जागा तुमच्यासाठी आहे. प्लॉटमध्ये तुम्ही जो चौतरा बांधलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही घर बांधू शकता. उरलेल्या प्लेसमध्ये तुम्ही प्लांटेशन करू शकता, लागवड करू शकता, आंबा काजूची लागवड करू शकता. प्लॉटमध्ये आपल्या हापूस आंब्याचं, रत्नागिरी हापूस आंब्याचं एक झाड आहे. तसेच वेंगुर्ला 7चा काजूचं झाड आहे. तसेच सागवानाची झाडं आहेत. तसेच जंगली वनस्पती आपल्या प्लॉटमध्ये काही ठिकाणी आहेत. आणि नदीला टचमध्ये असलेला हा प्लॉट, वाडी वस्तीमध्ये असलेला हा प्लॉट आहे. आपल्या प्लॉटपासून बस स्थानक 9 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तसेच बसचा थांबासुद्धा आपल्या प्लॉटपासून जवळपास आहे, म्हणजे ST बस आपल्या प्लॉटपासून जवळपास थांबते. आणि आपल्या प्लॉटला लागून डांबरी रोड आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी कोणती अडचण नाही आहे. लाईट, पाणी, रोड या तिन्ही व्यवस्था उपलब्ध असलेली ही जागा आहे. जर तुम्ही गावाकडे एखादं विकेंड हाऊस बांधताय, सेकंड होम बांधताय, रिटायरमेंट लाईफनंतर आपल्याला एखादं गावाकडे घर हवं आहे, असं आपल्याला म्हणजे आपल्या स्वप्नातील एखादं कौलारू घर बांधायचं असेल, तर त्यासाठी आजचा हा प्लॉट नक्कीच उपयोगी आहे. तर मंडळी, वेळ घालवू नका, लवकरात लवकर या जागेला भेट द्या, या जागेची अधिकाधिक माहिती मिळवा. तर मंडळी, ह्या जागेचा जो सातबारा आहे तो सामायिकमध्ये सातबारा आहे. तसेच जे 9 गुंठ्याचं क्षेत्रफळ आहे ते ज्या जमीन मालकाचं नाव आहे त्या नावाच्या पुढे 9 गुंठ्याचं क्षेत्रफळ आहे. या ठिकाणी आपल्याला या जागेचा सातबारा सेपरेट करता येऊ शकतो. या ठिकाणी तुकडा परमिशन आणल्यानंतर बिनशेतीचं तुकडा परमिशन घेऊन तुम्ही या ठिकाणी सेपरेट सातबारा, सेपरेट नकाशा या ठिकाणी नक्कीच करू शकता. त्यासाठी आपल्याला या ठिकाणी थोडासा खर्च करावा लागेल. तसेच मंडळी, ही जागा आम्ही खूप रिजनेबल किमतीमध्ये विकतो आहे. अगदी स्वस्त बजेटमध्ये आम्ही ही जागा विकतो आहे. या जागेची किंमत आम्ही 5 लाख रुपये संपूर्ण जागेची किंमत सांगतो आहे. त्यामध्ये तुम्हाला आम्ही तुकडा परमिशन, बिनशेतीचं तुकडा परमिशन आणून तुम्हाला या ठिकाणी सेपरेट सातबारा आणि सेपरेट नकाशा होण्यासाठी जे तुकडा परमिशन आहे ते तुम्हाला या ठिकाणी आम्ही आणून देणार आहोत. तर नक्कीच मंडळी, जागा चांगली आहे, लो बजेटची जागा आहे. लवकरात लवकर या जागेला भेट द्या. या जागेची माहिती जर तुम्हाला काही समजली नसेल तर तुम्ही माझ्याशी प्रत्यक्षात कॉल करू शकता, व्हॉट्सअप मेसेज करू शकता. ही जागा बिनशेती प्लॉट म्हणून तुम्ही विकत घेऊ शकता.
शेतीची नाही, कारण ही जागा बिनशेती प्लॉट म्हणून तुम्ही या ठिकाणी परचेस करू शकता. सेपरेट 7/12 सेपरेट नकाशा या ठिकाणी तुम्ही करू शकता. तर त्यासाठी जेवढी पण मदत आहे ती तुम्हाला या ठिकाणी मी देणार आहे. तसेच ही जागा पुणे आणि मुंबईपासून 300 किलोमीटरच्या अंतरावर आहे. संगमेश्वर रेल्वे स्टेशनपासून ही जागा 20 किलोमीटरच्या अंतरावर आहे. मुख्य बाजारपेठ देवरुखपासून 9 किलोमीटरच्या अंतरावर ही जागा आहे. खूप सुंदर लोकेशनला ही जागा आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा या भागातून तुम्ही या जागेपर्यंत पोहोचताय तर तुम्हाला 3 ते 4 तास लागू शकतात. म्हणजे 100 किलोमीटरच्या अंतरावर ही जागा आहे कोल्हापूरपासून. तर नक्कीच मंडळी, अशा प्रकारची जागा तुम्हाला इन्व्हेस्टमेंट म्हणून घ्यायची असेल तरीसुद्धा ही योग्य जागा आहे. तर मंडळी, वेळ घालवू नका. नदीचा व्ह्यू असलेली एक अप्रतिम व्ह्यू असलेली जागा आहे. नक्कीच तुम्हाला आवडू शकते. तर वेळ घालवू नका, जागेला भेट द्या. थँक्यू मंडळी. जर माझे जागेची व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि ह्या जागेची माहिती घेण्यासाठी तुम्ही माझ्याशी व्हॉट्सअप कॉल नक्कीच करू शकता किंवा व्हॉट्सअप मेसेजसुद्धा करू शकता. थँक्यू मंडळी. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन जागेच्या व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू. Thank you.